नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24। बातमी आशीची बदल घडवेल। टरबूज आणि खरबूज पिकांचे 100% नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करण्यात यावी। सुभाष रौंदळे, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद अकोला। तेल्हारा तहसीलदार यांना शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले निवेदन। तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथे 15 जानेवारी सन 2025 मध्ये टरबूज व खरबूज पीक पेरा करण्यात आला होता, परंतु विशिष्ट व्हायरसमुळे शेतातील संपूर्ण वेल सुकून गेलेला आहे। सदर पिकाला हेक्टरी 2 ते 2.5 लाख रुपये खर्च असून त्या खर्चाच्या 100% ही रक्कम वसूल होताना दिसत नाही। त्यामुळे खरबूज आणि टरबूज पिकांचे 100% नुकसान झाले आहे व शेतकरी आर्थिक दृष्ट्या व मानसिक दृष्ट्या हवालदिल झाला आहे। सदर बाब गंभीर असल्याने माननीय तहसीलदार साहेब तेल्हारा व माननीय कृषी अधिकारी तेल्हारा यांना आदेशित करून तातडीने पंचनामे करण्यात यावे व सर्व तेल्हारा तालुक्यातील टरबूज व खरबूज पीक उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात यावी व टरबूज व खरबूज या पिकाला पीक विम्याचे संरक्षण सुद्धा देण्यात यावं। तसेच हवालदिल टरबूज व खरबूज उत्पादक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी। याकरिता दानापूर येथील शेतकरी व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष रौंदळे, श्रीपद विखे, मनीषा रौंदळे, श्रीराम रौंदळे, गोविंद गांधी, दानापूर परिसरातील हिंगणी, सौंदळा, कारला, वारखेड, वारी, तळेगाव, हिवरखेड इत्यादी गावातील शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे। याकरिता निवेदन सादर करण्यात आले आहे। मी 15 जानेवारी आणि 16 जानेवारीला आंतरपीक म्हणून केळीमध्ये टरबूज पीक घेत आहे आणि मी या क्षेत्रामध्ये विजय विराट आणि सिम्बा आणि सागर किंग आणि 2208 या कंपनीचं टरबूज लावलेलं होतं। तर जवळपास माझ्या शेतातील टरबूज 5 एकर हे पूर्ण या टरबूजच्या वेल पूर्ण वाढून गेलेले आहेत आणि त्याच्यावर आमच्या माहितीनुसार गमी नावाचा आणि वेल्टिंग नावाचा व्हायरस आल्यामुळे हे पूर्ण वेल वाढलेले आहेत आणि आम्हाला जवळपास 5 एकराला हेक्टरी 1.5 लाख रुपये खर्च आलेला आहे आणि आमचं जवळपास 100% पूर्ण नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये। आणि शासनाकडून आणि शास्त्रज्ञ जे पंजाबराव कृषी विद्यापीठाचे आहेत त्यांच्याकडून, कृषी विभागाकडून अद्यापपर्यंतही शेतकऱ्यांना कोणती अशी माहिती देण्यात आलेली नाही आहे आणि टरबूज आणि खरबूज या पिकाला शासनाकडून अद्यापही पीक विम्याचं संरक्षणसुद्धा दिलेलं नाही आहे आणि आमची मागणी आहे की शेतकरी शेतामध्ये पीक घेत असताना खरबूज आणि टरबूज पीक जेव्हा घेतो तर बाकीच्या पिकांना, इतर पिकांना जसं पीक विमा दिला जाते, पीक संरक्षण म्हणून दिला जाते, तसा या टरबूज आणि खरबूज पिकालासुद्धा पीक विम्याचं संरक्षण दिलं तर शेतकऱ्यांचं जे नुकसान होते त्या पीक विम्याच्या माध्यमातून थोडा त्या शेतकऱ्याला हातभार लागेल। आणि शासनाकडून तेल्हारा तालुक्यामधील ज्या शेतकऱ्यांचं टरबूज आणि खरबूज पूर्ण वाढून गेलेलं आहे, ज्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांनी कृषी विभागानं तातडीने हे पंचनामे केले पाहिजेत आणि पंचनामे करून जे सत्य परिस्थिती आहे त्यानुसार त्यांनी पंचनामे करावे आणि शेतकऱ्याला सरसकट म्हणून जेवढा खर्च झाला त्याची 100% आर्थिक मदत म्हणून दिली गेली पाहिजे। आणि जवळपास याच्यामध्ये शेतामध्ये मशागत करत असताना नांगरटी करणे, त्याच्यानंतर फंटन करणे, रोटर करणे, त्याच्यानंतर बेड काढणे, बेड काढल्यानंतर त्याच्यावर मल्चिंग पेपर टाकणे, नंतर मजुराकडून ड्रीप टाकून घेणं आणि त्यांच्यानंतर शेद्र त्याच्या म्हणजे बेडवर मल्चिंगला त्यांनी शेद्र पाडावं लागतात मजुराकडून, त्याच्यानंतर त्याची लागवड करावी लागते अशा पद्धतीनं। आणि याच्यावर आजूबाजूचा व्हायरस येऊ नये म्हणून या टरबूजच्या पिकाला कंपाऊंडसुद्धा करणं आवश्यक असते। तर याला नेट बांधणं, कंपाऊंड करणं याच्यासाठी सुद्धा फार असा खर्च येतो। म्हणून शासनानं जो शेतकऱ्यांचं जे आर्थिक बजेट कोसळलेलं आहे, निश्चितच त्यांनी याची सत्य परिस्थिती पाहणी करून पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली पाहिजे अशी आमची शासनाकडे मागणी आहे। महाराष्ट्र नंदन न्यूज चॅनल करिता
तेल्हारा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे, दानापूर।